झी मराठी, चर्चा ही होणारच. काव्याची उत्कृष्ट कामगिरी. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक. गंधर्वगड गावची कन्या काव्यानं कराटे स्पर्धेत मारली बाजी. चंदगडच्या शिरपेचात मानाचा तुरा. नेपाळ इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतीय संघाकडून काव्यानं रौप्य पदक मिळवत गंधर्वगड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. तिच्या या यशामुळे चंदगड तालुक्याचं नाव जागतिक स्तरावर नावाजलंय. तिला विविध स्तरातून अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या जातात. काव्या ही गंधर्वगड गावची रहिवाशी सुनील जानबा होडगे यांची कन्या आहे. ती आपल्या कुटुंबासोबत रत्नागिरीत राहायला असून APS पब्लिक स्कूल अंबोली इथं शिकत आहे. तिनं अतिशय मेहनतीने यश संपादन केलंय. त्यासाठी तिला आई वडील व प्रशिक्षक सोनू जाधव, प्राचार्य विलास मोरे, मंगल मोरे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. याआधी काव्यानं सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कर्नाटकमध्ये जुडो कराटे स्पर्धेत विविध यश संपादन केलं. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. गंधर्वगड ग्रामस्थांकडून गावात सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात काव्याचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील कानेकर, सभापती विलास नाईक, सरपंच अनंत कांबळे, रवळू करंबळकर, अध्यापक मोहन सुतार, पुंडलिक धुळप, विनायक यादव, मधुकर साळुखे, सहदेव साळुखे, मष्णू यादव, रावजी होडगे, मनोहर धुळप, अर्जुन होडगे, परशु कदम यांसह विविध मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. या अत्यंत कमी वयामध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या काव्याचं उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करण्यात आलं. एकंदरीत तिच्या या यशाबद्दल गंधर्वगड गावाची शान वाढली असून भागातून मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड. या गावातील दूध संस्थेचे चेअरमन आणि ग्रामस्थ आणि बंधू आणि भगिनी, मी तब्येत माझी बरोबर नव्हती, तरी पण मी आज चंदगडला डॉक्टरकडे दाखवण्यासाठी आलो होतो. तोपर्यंत नरसिंग साळोखे याने सांगितलं फक्त 2 मिनटं येऊन जा आणि फक्त अगदी 7:30ला या आणि लगेच 2 मिनटात जा. आणि आपण होतं आंबोलीला आणि मला सांगितलं येतं. आणि मी त्यांच्या पुढं आज त्या सुकन्या कैलासवासी जानबा होडगे यांचे चिरंजीव सुनील होडगे यांची कन्या हिनं खरोखरच चंदगड तालुक्याचं, कोल्हापूर जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं, देशाचं नाव केलेलं आहे. आणि 6वीत आहे. रत्नागिरीमध्ये ॲडमिशन घेतलं अकॅडमी. हां, तर खरोखरच त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण आई वडील मुलाला शाळेमध्ये घालत असताना त्यांनी आपल्या जीवनार्थी शिक्षणापेक्षा शैक्षणिक शिक्षणापेक्षा जीवनार्थी शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून वडिलांनी आई वडिलांनी त्याच्यावर संस्कार केलेले असतात. ते संस्कार फार महत्त्वाचे असतात. कारण कुठलंही शिक्षण घेत असताना दुसरं परीक्षेत पास होऊन चालत नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून हे आईवडिलांनी त्यांच्यावर संस्कार केलेले असतात आणि ते शिक्षक त्यांच्यावर चांगल्या प्रकारचा